सगळ्यांचं याच्यापुढे कुठलंही जे काय झालं ते विसरून पुढे यापुढे कोणालाही त्याचा होणार नाही. तिन्ही पक्ष जे आमच्या आघाडीमध्ये असणारे सर्व घटक पक्ष हे एकच पक्ष समजून आम्ही सर्वांना सारखा न्याय देऊ अशी तिथं आपली भूमिका आमच्या समोर मांडली गेली. आणि आम्ही त्यावेळेस एका मागे तुम्हाला बोलवतो साहेबांचा आदेशाला आम्ही काम करू आणि त्या एका भूमिकेवर आम्ही आजपासून कपिल पाटील साहेबांचा करून काम करू आणि निवडून आल्याशिवाय राहणार. निवडून आल्यानंतर जर तुम्हाला तीच वागणूक मिळाली, तीच परिस्थिती असेल पुन्हा, तर पुढचं पाऊल काय? पुढचा पाऊल त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये जे समन्वयाचे जे काय आमचे घटक आहेत त्या लोकांनी जे हमी घेतलेल्या त्या लोकांपर्यंत आम्ही जाऊ. जो काय होणार त्रास वगैरे असेल आणि आजही कपिल पाटील साहेबांचा परवाच मला फोन आला, मारुती जे काय झालं असेल समाज गैरसमज झाले असतील कुठेतरी मागे पुढे झालं असेल पण यापुढे मी तिन्ही पक्ष हा माझा एकच पक्ष समजून मी तुमच्यासाठी 24 तास काम करेन. तुम्ही मला फोन करा, मी तुमच्या बरोबर असेल. कुठेही भाजप शिवसेना RPI काँग्रेस असा मतभेद न करता तुम्ही सर्वांनी मला मतदान करणारा मी तुमच्या बरोबर कायम असेल असं आश्वासन मला भले आमचे वरिष्ठांचा आदेश आला तरी आमच्या मनातली जी खतखत ती कायम राहणार आहे. त्याचा मागचं नेमकं काय? हे बघा, खतखत म्हणण्यापेक्षा आज आपण महाराष्ट्रात आजही या भिवंडी लोकसभेमध्ये आमच्या महायुतीचे कपिल पाटील साहेब हे उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. परंतु आजही राष्ट्रवादी असेल काँग्रेसमध्ये असेल अजूनही त्यांची झुजू चालू आहे, अजूनही त्यांचं एकमत झालेलं नाही. परंतु आम्ही आदेशाचे पालन करायला आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आम्हाला आदेश आला, आता आम्ही मनामध्ये काय असेल नसेल सगळं विसरून जाऊ आणि कपिल पाटील एक दिलेले काम करू. 10 वर्षापासून झालेला जो अन्याय तुम्ही सांगितलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, त्या अन्यायाबद्दल तुम्ही आता ते पदाधिकारी कार्यकर्ते यांना काय आवाहन करा? आमचा पक्ष हा आदेशावर चालतोय. आजच मी आपल्या पत्रकारांच्या मार्फत पत्रकार तुमच्या लोकांच्या सर्व पत्रकार मीडिया असतील सर्वांच्या मार्फत माझ्या सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्वच असणाऱ्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करेन, झालं गेलं विसरून आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांसाठी काम करायचे. व्यक्ती जरी कोणी असेल तरी चेहरा फक्त आहे तो नरेंद्र साहेब मोदींचाच आहे आणि त्यांना फोटोग्राफ प्लस करण्याचा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबांनी दिलेला जे काय आश्वासन आहे ते पुरा करण्यासाठी आपल्यामध्ये असणारे मतभेद करून एक दिल्याने आपण हे एक आपल्या मोदी साहेब 45+मध्ये त्याच्यामध्ये असणारे कपिल पाटील हे असले पाहिजे म्हणून आपलं काम करायचे आणि ते असणार. महायुतीच्या घटक पक्ष असलेला महाराष्ट्र संघटनेचे एक पदाधिकारी नाही किती करा बघा सगळ्यात आता या प्रत्येकाच्या एकदम आम्ही येऊन प्रत्येक पक्षाची भूमिका असते, प्रत्येक पक्षाला ते समजावं लागते. त्यांनी आताच आम्हाला मी कोणा फोन केला होता त्यामुळे आम्ही आमची मिटिंग करू आणि पुन्हा काम होईल ना. ही एकच आपली प्रेस कॉन्फरन्स नाही आहे, अजून पुढे होत जातील. जसे घटक पक्ष आपल्याला जोड जातील त्यांच्या पक्षाची त्यांची भूमिका घेऊन ते आपल्या परिस्थितीत देतील. कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन 20 दिवस झाले होते आणि त्यानंतर आपण प्रत्यक्षात उमेदवाराला विरोध दाखवला होता. नेमकी काय होता? केवळ दबाव तंत्र होतं का आणखी काय वेगळं होतं? विजय शिवसेनेना तुम्हाला त्यांची भूमिका माहिती आहे, किती विरोध होता. इथं प्रत्येक वेळी चालणार ना. मला काय वाटत नाही का माझा इथे खासदार शिवसेना असावा. मी मागणी केली, मला मुख्यमंत्र्यांचा आदेश आला का ही सीट आपण भारतीय जनता पक्षाला सोडलेली आहे, त्याच्यामुळे तू काय आग्रह धरू नको, तू का मानला. आम्ही आदेशावर चालणारे पक्ष, बाळासाहेबांचा आदेश पाळणारे आम्ही लोक आहोत. बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे विचार घेऊन माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे नेते हे ते विचार घेऊन पुढे चालले. त्या विचारामध्ये आम्ही सामील आहोत. त्याच्यामुळे पुढे काही आमचा प्रश्न येणार नाही आणि मनामध्ये काही शंका न करता आम्ही तुम्हाला समजेल. शेवटी तुम्ही मीडियावाले आहात, तुम्हाला कुठेही कानाकोपऱ्यात तरी आवाजाला ताकदी पण आवाज येतोय तुम्हाला समजून जाईल. शिवसेना ही एक नंबरला काम करेल. कपिल पाटलांच्या बाबतीमध्ये भाजपचे जे काही लोक असतील त्यांच्या हातात हात जाऊन आम्ही काम करू आणि नक्कीच या लोकसभेवर आणि मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा आमचे कपिल पाटील माने दिसतील. प्रश्न असा होता की 20 दिवसानंतर आपल्याला विरोध करावा कसा का वाटला? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला एक माझं उदाहरण सांगतो. मागच्या आमदारकीच्या वेळेस आम्ही योगेश पाटलांचा फॉर्म भरला गेलो होतो आणि त्या फॉर्म भरताना एबी फॉर्म तेव्हा रुपेश दादा म्हात्रेला दिला गेला. हे राजकारणामध्ये चालतं ना, जोपर्यंत एबी फॉर्म होत नाही तोपर्यंत कोणाची उमेदवारी नसते. पण आजच सांगतो मात्र कपिल पाटलांची उमेदवारी ही पूर्ण आमच्या सर्वांच्या संयुक्त म्हणजे तिन्ही पक्षीय वतीने कपिल पाटील हे आमचे उमेदवार आहेत आणि ते राहतील. याच्यापुढे काही शंका नाही आणि एक दिल्याने आम्ही सगळं काम करून त्यांना निवडून आणू. भिवंडी लोकसभेत अनेक समस्या आहेत.
आणि खासदार कपिल पाटील निष्क्रिय खासदार आहेत असा काल आरोप बाळामामा यांनी केलाय. काय सांग? आरोप विरोधांचा काम आहे ना, आरोप नाही करणार. विरोधांचं कामच आहे ते का आरोप करणारच. आपण काय कामं केली त्यांनी पण सांगावं ना. असं काही नसतं. आपण पण 35 कोटीच्या कामांच्यावर बोट ठेवलं होतं ना. विरोधी पक्ष जो आरोप करतो ते एक स्वाभाविक भाग आहे राजकारणाचा, परंतु आपण एक सत्ताधारी मित्र पक्ष घटक पक्षात आपण स्वतः आरोप केलेला आहे. हे बघा, जेव्हा मला जर उमेदवारी पाहिजे, मला जर शिवसेना उमेदवार पाहिजे होती, तर तुम्ही कोणी राजकारणामध्ये हा भाग असतो. कपिल पाटील हा इथं खूप चांगल्या म्हणजे समज आहेत, परंतु जे काय 35 कोटीचा विषय असेल मी त्यांच्याकडे घेत 35,000 कोटीचा जो काय मला काय दिसले नसतील, कदाचित माझी त्यांचे संमत यावेळेस आमची इथे नव्हती, थोडंसं आमचा मतभेद होते. मी आता जिल्हा प्रमुखांकडे ती सगळी माहिती घेईन आणि तुम्हाला सांगेन. तर तुम्ही पाण्यासाठी काय व्यवस्था केली? तुम्हाला रेल्वे प्रवासी विचारतील तर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी काय व्यवस्था केली? हा रस्त्याचा प्रश्न आहे. शहापूर खोपोली 7 वर्ष झाले, तो अजूनपर्यंत पूर्ण नाही झाला. मग ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बस डेपो आहे आपला, ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलं? मी जिल्हाध्यक्षांना प्रश्न विचारतो भाजपचे, तुम्ही उत्तर द्या. तर या प्रश्नासंदर्भात तुम्ही मतदारांना कुठल्या प्रकारे तुम्ही त्यांना सामोरे जा? गेल्या 10 वर्षापूर्वी शहापूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि 10 वर्षापासून कपिल पाटील साहेब खासदार असताना एक खासदार वाडीपाड्यात उपलब्ध होणं ही स्वप्नातली गोष्ट होती. याच्यापूर्वीचे खासदार कुठल्या एखाद्या गावात, एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये सापडणं ही स्वप्नातली गोष्ट होती. आज किमान खासदार प्रत्येक वाडीपाड्यात गावात उपलब्ध असतो आणि आपल्या खासदारांना संपूर्ण शहापूर तालुक्यातले संपूर्ण मतदारसंघ तोंडपाठ आहे. राहिला प्रश्न कधीच संपत नाही. आपल्या गरजा वाढत असतात, परंतु नेत्याचं, कार्यकर्त्याचं, निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की ते सगळे प्रश्न सोडवणं. 100% प्रश्न कदाचित सुटले नसतील, परंतु आमचा आदिवासी पाड्यातला माणूस आजही कपिल पाटील साहेबांच्या घरामध्ये जाऊ शकतो, त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो आणि स्पीकरवरती तो ऐकतो त्या नेत्याचं उत्तर. ह्याच्यापेक्षा चांगलं काम करणारा खासदार आपल्या 50 वर्षामध्ये जर आपण कधी पाहिलं असेल तर त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. तुम्ही मला उत्तर द्या असं माझं म्हणणं नाही. राहिला प्रश्न 10 वर्षापूर्वी जो पाण्याचा प्रश्न होता, आज आम्ही 100% प्रयत्न करून जवळजवळ 100% प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पाऊल उचलली. परंतु काही गोष्टींना टेक्निकल अडचणी असतात, सोर्सच्या अडचणी असतात. ह्या सगळे प्रश्न सोडवता 100% मार्क तर कोणाला पडत नाही. तुमच्या नजरेने जर कुठेशी फार मोठी टंचाई असेल किंवा तिथली स्थिती वाईट असेल तर ती तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा, आमचे कार्यकर्ते आम्हाला सांगतात, तुम्ही सुद्धा सांगा. आपण त्याच्यावरती 100% मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि मार्ग काढण्यामध्ये दिल्लीपासून आता इथपर्यंत आपली सत्ता असल्यामुळे आपण 100% यशस्वी होऊ याच्यात मला काही खात्री नाही. राहिला प्रश्न रेल्वेचा, तर रेल्वेच्या बाबतीत तर साहेबांनी प्रचंड असं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला असं वाटतंय मुरबाडच्या रेल्वेचाही प्रश्न सुटलेला आहे आणि हा जो रेल्वेचा स्टेशनचा किंवा इतर गोष्टींचा प्रश्न आहे त्या बाबतीत सेपरेट अजून टीम त्या ठिकाणी वेगळी काम करते आणि ते सुद्धा प्रश्न सुटलेले आहेत. प्रवाहाच्या दिशेने चालणारे कार्यकर्ते आहोत आमचा पक्ष आहे. आठवले साहेब केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या सोबत केंद्रामध्ये काम करत आहे. त्याचप्रमाणे साहेबांचा आदेश आला आपल्याला BJP सोबत महायुतीमध्ये उमेदवाराचं काम करायचे आहे. त्या पद्धतीने आम्ही शहापूर तालुक्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन माननीय कपिलजी पाटील साहेबांना जाहीर पाठिंबा केला होता आणि शहापूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजासाठी RPI रात्रंदिवस झटत आहे, न्याय देण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळं सर्व समाज आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मतदान देऊन आपले उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या तालुक्यामधून जास्तीत जास्त महायुतीच्या वतीनं, घटक पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त मतदान देऊन आपण कपिलजी पाटील साहेबांना निवडून देणार आहोत आणि कपिलजी पाटील साहेब नक्कीच हॅट्रिक मारतील आणि निवडून येणार हे या ठिकाणी आम्ही RPIच्या वतीने जाहीर करतो.